हॅलो एव्हरीवन, आज आपण पाहत आहोत एक मूल्यमापन चाचणी द्वितीय सत्र म्हणजे जी सेकंड वाली दुसरी आकारिक चाचणी आहे ती आपण पाहत आहोत। विषय आहे गणित। जे सेमी मीडियमचे असतील त्यांना हाच पेपर येईल, वेगळा पेपर येत नसतो, हाच येतो पण तो इंग्लिशमधून येतो, एवढाच फरक असतो। 15 मार्कांसाठी आहे, इयत्ता 8वी। पहिला प्रश्न आहे 1 पासून 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांचे घन लिहा। 1 चा घन काय आहे, 2 चा घन काय आहे, 3 चा घन, 4 चा घन, 5 चा घन, 6 चा, 7 चा, 8 चा, 9 चा, 10 चा। जो घन असेल तो ह्या बॉक्समध्ये लिहायचा। दुसरा प्रश्न आहे पुढील विधानातील रिकाम्या जागा भरा। रिकाम्या जागा भरायची म्हणजे a × a × a × a × a। त्याच्यावरती a च्या वरती काय त्याचा इंडायसेस येईल म्हणजे काय वरती त्याचा घन येईल ते लिहायचं, ह्या बॉक्समध्ये ते भरायचं। त्यानंतर सेकंड वालं काय आहे AMAN = जो इंडायसेस, तुम्हाला इंडायसेस चॅप्टर असेल त्यामध्ये तुम्हाला सांगितलं असेल की वरचा जो इंडायसेस असतो जो कसा शोधायचा। तिसरा आहे चक्रवाढ व्याज। चक्रवाढ व्याजचा जो फॉर्म्युला असेल a च्या पुढे जो काय असेल त्याचा फॉर्म्युला तो इथे लिहायचा आहे। चौथा आहे अर्धवर्तुळ कंपास माप। अर्धवर्तुळमध्ये ते असतं का नाही, कंपासमध्ये जे अर्धवर्तुळ असतं इथं असतं मध्ये 90, इथं 90 असतं, नंतर 1 2 10 20 30 करून इकडे जातं, नंतर इकडं असं 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 करून जातं। तर मग जे अर्धवर्तुळ असतं त्याचं माप किती असतं, किती अंशाचं माप असतं त्याचं, इकडला 90 आणि इकडला म्हणजे इकडला हा 90 भाग आणि हा इकडला 90 भाग म्हणजे किती झाला 180 अंशाचा असतो तो, 180 अंशाचा। आणि हा पूर्ण सर्कल इथं अर्धवर्तुळ न लिहिता फक्त वर्तुळ शब्द लिहिला असतं तर मग ते कितीचं झालं असतं, हे पुन्हा 90 आणि हे पुन्हा 90 ते झालं असतं 360 अंशाचं। पण आपल्याला काय विचारलंय, फक्त अर्धवर्तुळ विचारलंय ना, मग अर्धवर्तुळ कितीचं असतं 180 अंशाचं असतं। प्रश्न आहे ABCD असा चौकोन काढा। चौकोन काढायचा आहे ना आपल्याला, मग पट्टीच्या सहाय्याने काढायचं। आता माझ्याकडे पट्टी नाही आहे। ABCD तर ABचं माप किती आहे तर 2.5। हे तुम्हाला कर्कटकचा वापर करून काढायला तुमच्या शाळेत शिकवलं असेल त्या पद्धतीने काढायचं, म्हणजे असं शेवटी सगळं काढून कर्कटकनी झाल्यानंतर अशी आकृती दिसली पाहिजे, एवढंच आहे त्याचं। ADचं माप किती आहे, ADचं माप आहे 3.5। CDचं माप किती आहे, CDचं माप आहे 3 सेंटीमीटर आणि BDचं माप म्हणजे हे मधलं पण काढायचं आहे आपल्याला 4.5 आहे आणि BCचं माप काय 4 सेंटीमीटर। म्हणजे कर्कटकने काढायचं आणि अशी आकृती लास्टमध्ये दिसली पाहिजेत। हे तुम्हाला 3 मार्कांसाठी खाली आहे। प्रश्न दुसरा सूत्राचा उपयोग करून सरळ व्याज व रास काढा। मुद्दल लिहिलेली आहे 15,000 आणि व्याजाचा दर आहे 10 रुपये आणि 3 वर्षासाठी तुम्हाला हे तुम्ही कोणाला जरी दिले तर तुम्हाला शिकवलं असेल कसं काढायचं। 3 मार्कांसाठी आहे हा प्रश्न, तुमचा फॉर्म्युला वापरून सोडवायचा। इथेच हा 15 मार्काचा पेपर संपलेला आहे। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।